सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महाराष्ट्र अधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराप्रकरणी वेशीवर टांगले। मात्र या प्रकरणी अकोल्याचे आरोग्य उपसंचालक पत्रकारांना माहिती द्यायला तयार नाही, त्यामुळे कुछ तो गडबड है असं वाटणं साहजिकच आहे। झालेल्या भ्रष्टाचारामध्ये अन्य अधिकाऱ्यांचे हात असून या हातांना हातकडी कधी लागणार, किती आणखीन भ्रष्टाचार करण्यास मोकाट राहतील असा प्रश्न सुजान बुलढाणेकरांना पडलाय। जिल्हा आरोग्य रुग्णालयात कोरोना काळात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला। नव्यानं ब्लड बँकेतही भ्रष्टाचार झाल्याची अपडेट समोर आली आहे। तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून भ्रष्टाचार केला असला तरी केवळ भांडारपाल प्रकाश बोते यावर कारवाईचा बडगा करण्यात आलाय। इतर भ्रष्टाचारी उजळ मातानं वावरत आहेत, परंतु या भ्रष्टाचाराची पाडेमुळे खणून काढणार नाहीत ते पत्रकार कसले। काही समाज कार्यकर्ते आणि पत्रकारांनी या भ्रष्टाचाराची पितळ उघडे पाडण्यासाठी ठरवले आहे, परंतु आरोग्य उपसंचालक श्री भंडारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे उपसंचालक ही संशयाच्या घेरात आहेत, कारण उपसंचालकांनी बुलढाणा आले असता सदर प्रकरणातील समितीच्या विभागीय चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। 13 ऑगस्टला विभागीय चौकशी अधिकारी यांनी मुद्देनिहाय कारवाईचं पत्र उपसंचालकांना प्राप्त झालं, परंतु उपसंचालक कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतायत हे राम जाणे। ज्या भ्रष्टाचारांनी आरोग्य विभागाची इज्जत चव्हाट्यावर आणली आणि भ्रष्टाचारातून कमावलेली करोडो रुपयांची संपत्ती लुबाडली, त्यांची चल अपसंपदा सील करून गंभीर स्वरूपाची फौजदारी कारवाईसाठी पत्रव्यवहार करावा। तसेच या भ्रष्टाचाराच्या साखळीतील प्रत्येकावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड करावे, पत्रकारांना व्यवस्थित माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। नेहमी चर्चेत असलेले वादग्रस्त निलंबित भांडारपाल प्रकाश बोते, हल्ली मुक्काम अकोला यांच्यासह इतरांचे झालेल्या चौकशात भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचं अहवालात नमूद झालंय आणि पुढील कारवाईसाठी उपसंचालक अकोला यांना मागील महिन्यात पत्रव्यवहार केले असून अद्यापर्यंत कारवाई सुशीर जाणून बुजून करण्यात येत आहे अशी चर्चा जिल्हाभर होतीये। सिटी न्यूज बुलढाणा। संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24।